नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण खूप छान सुंदर विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे पावसाळ्यापूर्वी ऊसासाठी कोणता रासायनिक खतांचा डोस दिला पाहिजे आणि त्याच्यापासून काय फायदे होतात आपल्या ऊसासाठी, याची सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी खतांचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जास्त पावसामुळे खते वाहून जाण्याचाही धोका असतो. अशावेळी ठिबकद्वारे खते द्यावीत की पानावर फवारणीसाठी कोणते घटक वापरावेत, याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसरी गोष्ट, ठिबक सिंचनद्वारे खत व्यवस्थापन कसं करायचं, पावसाळी फवारणीसाठी खताचे प्रमाण आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व, खते देण्याचे फायदे, या सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओसाठी पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आमच्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आमच्याशी जोडून राहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मिळेल. तर पहा मित्रांनो, ऊसासाठी पावसाळी हंगामात पिकाची वाढ जोमाने होते, परंतु ढगाळ वातावरण आणि जास्त पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू शकते मित्रांनो. त्यामुळे पिकांच्या अवस्थेनुसार खतांचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहा मित्रांनो, आता पावसाळ्यापूर्वी जमिनीत ओलावा कशा पद्धतीचा आहे किंवा आपल्याला ठिबकद्वारे खते देण्याची कशी पद्धत आहे, याची सविस्तर आपण खतांचा प्रकार आपण जाणून घेणार आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, विद्राव्य खतांचा जे मुख्य खते आहेत ते आहेत मित्रांनो 19-19. हे मित्रांनो सुरुवातीच्या वाढीसाठी खूप फायद्याचं आहे. त्याच्यानंतर 12-61 हे मुळांच्या वाढीसाठी खूप फायद्याचं आहे. त्याच्यानंतर 0-52-34 हे मित्रांनो ऊसाच्या जाडी आणि वजनासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, पावसाळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं धुवून जातं. त्याच्यामुळे काय होतं, ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट देणे अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता याचं प्रमाण पाहूया 1 एकरासाठी. तर मित्रांनो, 1 एकरासाठी 19-19 किंवा मग 12-61-0 हे मित्रांनो प्रति 3 किलो 1 एकरसाठी घ्यायचं आहे. आणि हे मित्रांनो गरजेनुसार तुमच्या आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा तुम्ही हे मित्रांनो ठिबकद्वारे देऊ शकता. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट मित्रांनो 5 किलो प्रति एकर हे खत इतर खतांसोबत एकत्र मिसळू नये, स्वतंत्रपणे द्यावे. कॅल्शियम नायट्रेट हे मित्रांनो खतात मिसळायचं नाही, हे आपल्याला स्वतंत्रपणे द्यायचं आहे. आणि साधारणपणे आता ह्या दिलेल्या आपण या खतांचे फायदे काय होतात बघा मित्रांनो. ह्या खतांच्या मुळा क्षेत्रात, कार्यक्षेत्रात थेट जाऊन पोचतात आणि मग त्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि ऊस झपाट्याने चांगला वाढतो आणि खतांची बचत होते आणि आपला खर्च वाचतो मित्रांनो. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, आता फवारणीद्वारे आपल्याला कोणती, हे झाले ठिबकद्वारे मित्रांनो. आता फवारणीद्वारे कोणते खते द्यायचे आपण ते पाहूया. तर मित्रांनो, पावसाळ्यात जेव्हा जमीन खूप पाणी असते तेव्हा मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाहीत. अशावेळी मित्रांनो पानावर केलेली फवारणी पिकांना त्वरित ऊर्जा देते आणि त्याच्यामुळे ही फवारणी खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आता या खताचं आपण एकरी प्रमाण पाहणार आहोत किंवा एक पंपासाठी 15 लिटरच्या पंपासाठी साधारणपणे किती प्रमाण आहे ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, 19-19 हे 75 ते 100 ग्रॅम मित्रांनो आपल्याला एका पंपासाठी घ्यायचं आहे. हे खूप चांगलं कार्य करतं. आणि दुसरं आहे मित्रांनो 0-52-34 हे मित्रांनो साधारणपणे 70 ते 100 ग्रॅमच्या आसपास मित्रांनो हे आपल्याला घ्यायचं आहे एका टाकीसाठी 15 लिटरच्या. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते 40 ते 50 ग्रॅम पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जी ही खते सांगितली ही ठिबकद्वारे काही सांगितलेली आहे आणि काही फवारणीद्वारे घ्यायची ही खते आहेत.
मित्रांनो, ही जर खते आपण पावसाळ्यापूर्वी किंवा पाऊस झाल्याच्या नंतर एवढ्या ह्या कालावधीमध्ये जर ही खते घेतली तर मित्रांनो, याचा आपल्या ऊसासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आता महत्त्वाच्या काही टीप आहेत मित्रांनो. पावसाळी वातावरणात फवारणी करताना त्याच्यासोबत चांगल्या प्रतीचं स्टिकर वापरणं गरजेचं आहे. समजा पावसाळ्यात जर तुम्ही फवारा घेता असेल आणि काही वेळामध्ये जर पाऊस येण्याचं चिन्ह जर असेल तर त्यावेळेस मित्रांनो स्टिकर आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या फवारा जो घेणार आहे तो धुवून जाणार नाही आणि स्टिकरमुळे तो झाडावरती चिटकून राहील. त्याचा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, पावसाळ्यात खत देण्याचे फायदे खूप आहेत. काय फायदे आहेत ते आपण पाहूया मित्रांनो. तर ऊसाची जी प्रतिकारशक्ती आहे, पिकाची रोग आणि कीड जी कीड लागण्याची किंवा वाढण्याची जी क्षमता आहे ती याच्यामुळे कमी होते मित्रांनो. अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणे, पावसाळ्याची नत्रांची कमतरता भरून काढण्यास मदत होते ह्या पावसाळी खतांचा डोस दिल्यामुळे. दुसरी गोष्ट, उत्पन्नात चांगल्या प्रकारची वाढ होते आणि आपला जो ऊस आहे किंवा आपण फळांसाठी जर मारत असेल तर त्याचा खूप ऊसासाठी आणि जाडीसाठी, उंचीसाठी याची गुणवत्ता चांगली वाढून येण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो. आणि योग्य वेळी योग्य खते दिल्यास मित्रांनो, जो ऊसाची जाडी, उंची आहे ही खूप चांगल्या प्रकारचं वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, आता हे पावसाळ्यात खतं देताना थोडी सावधानता बाळगायची आहे आपल्याला. पावसाळ्यात खते देताना हवामानाचा अंदाज घेऊनच आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे. अतिवृष्टीचा इशारा असल्यास मित्रांनो खते देणे टाळावे, कारण ती वाहून जाण्याची शक्यता असते. अशा वेळेस मित्रांनो हे खतं आपल्याला देणं थोडं टाळायचं आहे आणि बुरशीजनक नाशकांचा वापर आपल्याला गरजेनुसार फवारणीत करायचा आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या ऊसाला पावसाळ्यापूर्वी किंवा पाऊस झाल्याच्या नंतर हा जर रासायनिक खतांचा डोस जर दिला तर मित्रांनो एकरी 100-125 टन ऊस निश्चित तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीचं मित्रांनो आपण हे पावसाळी ऊसाचं मार्गदर्शन आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन प्रथम व्हिडिओ पाहत असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या जोडून राहा. तर मित्रांनो, असाच भेटूया पुढील एखाद्या चांगल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्णारी. जय जवान, जय किसान.